फडणवीसांचा दिल्ली दौरा झाला. या दौऱ्यामध्ये त्यांनी ठामपणे आपण मुंबईतच राहणार आहोत हे स्पष्ट केलं. पण या दौऱ्यावेळीच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न देखील सुटला. दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकामागेमाग एक बैठकांचा सपाटा लावल्याचं दिसू लागले. महायुतीची समन्वय बैठक झाली. यामध्ये रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या बाबतीला प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचं बोललं गेलं. विधान परिषदेवर रिक्त झालेल्या जागांबाबत निर्णय झाल्या. यानंतर सुद्धा बैठका चालूच आहेत आणि फुल स्पीडनं निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या संसदीय मंडळात नियुक्ती होणार आहे अशी बातमी आली. त्यामुळे केंद्रीय राजकारणात फडणवीसांचं महत्त्व वाढेल ही वस्तुस्थिती आहे. पण असं असलं तर समितीकडे असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणजे एखाद्या राज्यात कोणालाच मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय इथे होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा समावेश भाजपच्या संसदीय मंडळात नसावा असा अलिखित नियम आहे. तरी देखील फडणवीसांचंच नाव आल्याने फडणवीसांनी केंद्रात जाण्यासाठी होकार दिलाय का अशा चर्चा जोरदार सुरू झाल्यात. आणि असं झालं तर मग राज्याची समीकरणं भाजप नेमकी कशी बसवणार हा प्रश्न देखील आहे. आता या चर्चा का सुरू झाल्या आहेत? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील तर मग राज्यातील समीकरण कशी सोडवली जातील समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील की नाही याबाबत आपण अनेकदा बोललेलो आहोत. दरवेळी नाही हेच उत्तर अगदी ठामपणे येण्याचं महत्त्व कारण म्हणजे पक्षाचं केडर फडणवीसांवर अवलंबून आहे. फडणवीस नसतील तर असा कोणता नेता आहे जो महाराष्ट्रातनं भाजपला लोकसभा 2019 यश मिळवून देऊ शकतो? याचं उत्तर नाही असंच मिळतं. अर्थात यावरच तोडगा म्हणजे फडणवीसांनी केंद्रात येणं, पण राज्यातल्या सत्तेवर नियंत्रण ठेवणं, पक्षाच्या केडरवर नियंत्रण त्यांनीच घेणं, पॉवर बॅलन्स करून भाजप यातनं मार्ग काढू शकते. सध्याची परिस्थिती मात्र भाजपच्या केंद्रीय मित्रमंडळात फडणवीसांसारख्या नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे. आणि हीच गोष्ट विरोधी पक्षात असलेले संजय राऊतांसारखे नेते देखील मान्य करायला लागलेत. त्यामुळे फडणवीसांवर दिल्लीला जाण्याची वेळ आलीच तर राज्यातील समीकरण काय असतील आणि त्या समीकरणाची शक्यता नेमकी किती असेल हे आपण समजून घेऊया. जर फडणवीस केंद्रात जात असतील तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान होतील का हा प्रश्न आहे. सध्याची परिस्थिती एकनाथ शिंदे पॉवरफुल आहेत. जरी राज्यामध्ये शिंदेंची गरज भाजपला नसली तरी केंद्रात निश्चित आहे. ऑपरेशन टायगर नंतर त्यांचा क्रमांक नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू पेक्षा वरचा झालेला आहे. क्रमांक 1 वर गेल्याने सहयोगी पक्षातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात काहीच अडचण नाहीये अशी भूमिका इथे घेतली जाऊ शकते. मात्र सध्या शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आहे. शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाकडे जाईल असं बोललं जाऊ लागलं. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत ठाकरेंची बाजू वरचढ झालेली आहे आणि अशा वेळी शिंदेंसाठीच सोयीची भूमिका असू शकते, ती म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं. शिंदे सोबत असणारे अनेक नेते आपल्याला भागात आपली ताकद ठेवू नयेत. ते स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकतात. साहजिकच भाजपमध्ये विलीन झाल्यास देखील शिंदे गटाच्या नेत्यांना म्हणावं तितका फटका बसणार नाही. याउलट जी भाजप पूर्ण ताकदीने लढून सुद्धा 105 ते 126 पर्यंत मर्यादित राहते ती भाजप यापुढे एक हाती सत्तेपर्यंत जाईल. इथे जुने निष्ठावंत भाजपवाले 2014 ते 2026 पर्यंत पक्षांतर करून आलेले भाजप नेते यांच्या बरोबरीने शिंदेच्या गटातले भाजप नेते असा तिसरा गट भाजप अंतर्गत तयार होईल. अर्थात हे गणित वरकरणी तोट्याचं वाटतं असलं तरी केंद्राला वरच ठरू नये म्हणून पक्षांतर्गत असे 3 गट असणं भाजपच्या केंद्रीय हायकमांडला नेहमीच फायद्याचं ठरेल. थोडक्यात शिंदेंना विलीन करायला लावून मागचं मुख्यमंत्री पदावर विराजमान करणं ही शक्यता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे असं म्हणता येत नाही. याउलट धनुष्यबाण जाण्यापूर्वीच असं विलिनीकरण घडवून आणून पुरवठे करण्याची खेळी भाजपकडून होऊ शकते. पण शिंदे मुख्यमंत्री झाले तर निष्ठावंत भाजप देवेंद्र फडणवीसांच्या केडरचं काय होईल? अर्थात शिंदेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिंदे गटातले इतर कोणते नेते कोणत्या स्वरूपी ताकदवान होणार नाहीत याची काळजी हायकमांडला घेईल. त्यासाठी भाजपच्या नेत्यांचं फडणवीसांच्या मर्जीतल्या नेत्यांचं सुपर कॅबिनेट होईल, ज्यामध्ये भाजपच्या या जुन्या जनत्या नेत्यांकडे अर्थ महसूल यांसहित गृहमंत्रालयाची जबाबदारी जाईल. मंत्रिपदाचं वाटप शिंदेच्या गटातील नेत्यापलीकडे ठेवून भाजप आपली पोझिशन कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. अर्थातच फडणवीस दिल्लीला जात असतील तर सीएम होणारच नाहीत असं म्हणता येत नाही. आता येतो दुसरा मुद्दा.
भाजपने शिंदेंना विलीन करून घेण्याची रिस्क घेतली नाही. त्याउलट आपल्याच पक्षातलं सीएम पदावर नाव निवडलं तर ते कोण असतील? 2 मराठा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदावर ओबीसीचा चेहरा देण्याचा प्रयत्न होईल असं बोललं जात होतं. त्यातूनच मग जरांगे पाटलांनी आपला रोग बावनकुळेंवर शिफ्ट केला असं देखील सांगण्यात येऊ लागलं. 2 सीएम मराठा असतील तर इथे मराठा सीएम करण्याचे चान्सेस कमी राहत असले तरी भाजप ही खेळी करू शकत. शरद पवारांना शह देण्यासाठी आणि शिंदेंकडे जाणारा मराठा समूह आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप मराठा चेहरा देणारच नाही असं देखील म्हणता येत नाही. कर्नाटकात जातीय समीकरण बसवताना भाजपने 3 उपमुख्यमंत्री एकाच वेळी दिले होते. महाराष्ट्रात देखील आपल्या पक्षातनं 1 सीएम आणि 1 DCM करण्याची खेळी भाजप खेळू शकतं, ज्यामुळे राज्याला 3 DCM मिळतील. पर्यायानं मित्रपक्षांच्या दोन्ही DCMचं महत्त्व कमी करता येऊ शकतं आणि भाजपचा अंतर्गत देखील निष्ठावंत भाजप प्लस देवेंद्र फडणवीस केदार असं बॅलन्स भाजप सध्या करू शकतं. भाजपने यापूर्वी देखील हे केलेलं आहे. एखाद्या पदाचं महत्त्व कमी करण्यासाठी एकाच पदावर अनेकांची नियुक्ती करणं हे भाजपची जुनी कार्यपद्धत आहे. आता देखील दोन उपमुख्यमंत्री देण्याचं श्रेय भाजपकडे जातं. समीकरण बदलली तर ते तिन्ही करू शकतात हे मात्र नक्की. पण हे कधी? जेव्हा एकनाथ शिंदेंना हात देऊन वर न घेता भाजपला केदार वाढण्याचं काम करायचं असेल तेव्हा अशा वेळी भाजप आपला मुख्यमंत्री देईल आणि 3रा उपमुख्यमंत्री देण्याचं देखील काम करेल. तरी देखील महत्त्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे फडणवीस नसतील तर मग कोण या ठिकाणाचा पहिला निष्कर्ष असेल? तो म्हणजे येणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतला असेल. विलासरावांनी पदावरून दूर जाताना अशोक चव्हाणांना नाव सुचवलं. पर्यायानं नारायण राणे बावनकुळेला गेले. शरद पवार दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी शंकररावांची वर्णी लावली. असंच काही फडणवीस करतील. दिल्लीची ऑफर फडणवीसांनी स्वीकारलीच असेल तर फडणवीस राज्यामध्ये आपल्याच मर्जीतला मुख्यमंत्री असावा यावर जोर देतील. फडणवीस दिल्लीला गेलेच तर भाजपच्या संसदीय मंडळात देखील असतील, त्यामुळेच अधिकृतपणे त्यांची मर्जी महत्त्वाची ठरेल. अशा वेळी फडणवीस कोणाचं नाव पुढे करतात आणि ती व्यक्ती कितपत फडणवीसांच्या मर्जीत राहते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण यापूर्वीच इतिहासातनं ना शंकरराव चव्हाण पवारांना जुमानले ना अशोक चव्हाण विलासरावांना जुमानले हा इतिहास आहे. पण सध्याच्या परिस्थितीत तरी फडणवीसांचा कौल असणं भाजपच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचं ठरेल. आता यामध्ये दुसरा फॅक्टर असेल तो म्हणजे केंद्राची मर्जी असणारा नेता. भाजपच्या केडरमधनं येणारा आणि केंद्रासोबत देवेंद्र फडणवीसांसोबतच स्वतःचे हितसंबंध ठेवून असणारा नेता भाजप मुख्यमंत्री पदावर विराजमान करू शकतो. विशेष म्हणजे ज्या नेत्यांच्या अमित शहासोबत देखील तितकेच चांगले संबंध असतील अशा नेत्यांची वर्णी इथे लागू शकेल. असं असलं तर तो नेता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न पोहोचलेला असावा. पक्षाचा केडर त्यांच्या कंट्रोलमध्ये असावं असे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार नाहीत. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाण्यापुरतेच मर्यादित होते. जास्तीत जास्त त्यांचं शिवसेनेत महत्त्व होतं. क्रमांक 1च्या खुर्चीवर विराजमान झालं की सध्या नेत्या देखील तयार होतो. या इतिहासात खुर्चीचा राहिलेला आहे. त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.